दरम्यान सर्व प्रश्नांवरती आमदार गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळवलेले गुलाबराव पाटील आपल्याबरोबर आहेत। महायुतीला जे घवघवीत यश मिळालं याचं प्रमुख मेन काही 3 कारणं सांगाल। याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण हे सगळ्यात प्रमुख कारण आहे। त्याच्याबरोबर शेतकऱ्यांकरता केलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सिंचनाची व्यवस्थामध्ये जे प्रकल्प अडून पडलेले होते ते सगळे प्रकल्प सुरू करण्यात आले। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांकरता केलेला 1 रुपयामध्ये पीक विमा, शेतकऱ्यांना वेळोवेळी केलेली संकटाच्या वेळेस केलेली मदत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना केलेलं वीज बिल माफ आणि सोलर पंप असे बरेच कामं याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये मग महिला सक्षमीकरण आहे, त्याच्यामध्ये तरुण युवकांकरता कामं आहे। या सगळ्यांचा सार म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान केलं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला भगवी यश मिळालं। साहेब, अपेक्षित होतं उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढं भगवं वादळ चाललं? हे बघा, मागच्या वेळेस सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये 10 सीट ह्या शिवसेना भाजपच्या होत्या, यावेळेस 11 सीट आल्या। त्यामुळे मागच्या वेळेसही आणि कायमचं रेकॉर्ड आपण जर बघितलं तर जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना भाजपच्या मागे राहिलेला आहे। उबाटाच्या वतीने वारंवार प्रचार असा केला जात होता की तुम्ही गद्दार आहात, गद्दारांना यावेळेस जनता शिकवल। हे बघा, पक्ष चालत असताना खाली नेता काय काम करतो याच्यावरही सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। उबाटामध्ये संजय राऊत सारखे जे लोक आहेत की ज्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं की हे लोक गद्दार आहेत, पण शेवटी ग्राउंडवर शिवसेना आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला, ग्राउंडवर आम्ही शिवसेना उभी केली। जर आम्ही गद्दार असतो तर या खुद्दाराला लोकांनी निवडून दिलं नसतं। आता ईव्हीएमवर परत मुद्दा उपस्थित करतात विरोधक, अनेक जण ईव्हीएमचे ट्विट करायला लागले, संजय राऊतांपासून रोहित पवारांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत सगळे। लोकसभेमध्ये या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या किंवा झारखंडचे निकाल लागले ते सांगायला पाहिजे होतं। नांदेडमध्ये खासदारकी सीट निवडून आली ते सांगायला पाहिजे होतं। जनरली ज्यावेळेस सगळे पर्याय संपतात त्यावेळेस माणूस हा रथडीचा डाव खेळतो, तो डाव ते खेळत आहेत। दुसरं की एवढं बहुमत आहे तरी सुद्धा मग सरकार स्थापनेचा दावा का होत नाही? त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक विरोधक असा तयार प्रश्न उपस्थित करतात की या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरनं वाद आहे आणि जनता आम्हाला म्हणत होती की बाबा महाविकास आघाडीत सीएम पदाचा वाद आहे, आता यांच्यावर मध्ये वाद आहे असं म्हणणं आहे। काहीच वाद नाही आहे, 3 लोक एकाच ठिकाणी बसतील आणि निर्णय घेतील। तुम्हाला वाटतं शिंदे साहेबांना सीएम करा परत? पाटील साहेब हे होते गुलाबराव पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे। एका बाजूला ते मानतायत की बहुमत आहे आणि ईव्हीएम हा रडीचा डाव आहे, पण मुख्यमंत्री शिंदे होतील का या प्रश्नावर उत्तर न देता गुलाबराव पाटील निघून गेलेले। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।